नमस्कार मंडळी, मी कैलास दुसर तुमचा पुन्हा एकदा रिवांश दुसर ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर ज्याप्रमाणे मी लास्ट टायमाला मी सांगितलेलं की देवदर्शन युवा मित्र मंडळ यांच्यातर्फे जी होणारी यात्रा आहे ते देवदर्शनाची. बाबू इकडे, रिवांश इकडे, त्यासाठी जातो आहे. तर आम्ही घरून निघून आलो आहे, बसची वाट बघतो आहे. आलो जरा लवकर. इकडे रिवांश आहे. तर बघूया आजचा ब्लॉग कसा बनतोय, पुढे कसं काय होतंय, जमतंय. बस अजून काय आलेली नाही आमची. बॅगा वगैरे इकडे ठेवलेल्या आहेत, वाट बघतोय बसची. रिवांश हाय कर रिवांश. चला भेटूया पुढे. प्रवास जो आहे फायनली मित्रांनो सुरू झालेला आहे आणि आता आपण स्टार्टिंगला चाललेलो अक्कलकोटला बोलत आहेत की आपण सकाळी अक्कलकोटला पोचू, तिथून डायरेक्ट हॉटेलला जाणार आहे. सगळे फ्रेश वगैरे होऊन मग नंतर दर्शनाला जाणार. तर बघूया कसं काय पुढचं होतं आहे. गाडी थांबले, डिझेल आपण भरतो आहे आणि डिझेल भरून लगेच निघणार आहे. सकाळी माहिती नाही आता किती वाजेपर्यंत पोचूया. आपण आता डायरेक्ट सकाळीच भेटू. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आम्ही अर्ध्या रस्त्यामध्येच आहे, अजून पोचलो आपण भिगवण या गावी. तर इथे हॉटेलमध्ये सगळं फ्रेश वगैरे झालेत सगळे आणि आता इथून निघतो आहे. अजून पुन्हा 3 तासाचा रस्ता आहे. तर 3 तासाच्या नंतर आपण पुन्हा भेटूया, तेव्हा आपण बहुतेक अक्कलकोटला पोचू. स्वामी समर्थांच्या दर्शनाचे आज सगळ्यांना आहेत आणि बहुतेक आता 3 वाजेपर्यंत आपण अक्कलकोटला पोचू आणि नंतर मग दर्शन वगैरे घेऊ सगळं. मी तर या सगळ्यांमध्ये नवीनच आहे, कारण सगळी जेवढी माणसं आहेत ती सगळी एकमेकांना ओळखतातच. मी त्याच्यामध्ये नवीन आहे, पण अजिबात असं जाणवत नाही, अजिबात असं वाटत नाही की मी त्यांच्यामध्ये नवीन आहे. कारण सगळे एकमेकांना मिळून मिसळून आणि एकमेकांना असे सपोर्टिव्ह आहेत सगळे आणि ते खूप चांगली गोष्ट आहे. तर बघूया अजून 3 वाजेपर्यंत पोहोचूया. नंतर संध्याकाळी असं प्रोग्राम आहे की तिकडून महालक्ष्मी कोल्हापूरला जायचं आहे. तर बघूया कसं काय पुढे होतं आहे. टायमाच्या नुसार ॲडजस्टमेंट जशी होते तशी. गाडी मागाशी मी दाखवली, गाडीसुद्धा खूप कम्फर्टेबल आहे, इतकं त्रास होत नाही. आणि रात्रीपासून ते आत्तापर्यंत जो प्रवास झाला आहे तो खूप छान झाला असं वाटतं आणि फ्रेश वाटतं एकदम. सकाळच्या नाश्त्यासाठी हा जो इथे मिसळचा प्रोग्राम चालू आहे. मेन इकडे मामा आहे तिकडे.
सकाळी आपण 8 वाजता आलो आहे आणि आता चायचा प्रोग्राम झाला. चाय आणि मिसळ पाव असं सकाळचा नाश्ता आता इथे सगळेजण बनवतात. खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे. कशी झाली मिसळ? एक नंबर, सबसे भारी, उत्कृष्ट अशी पुण्याची मिसळ. मुंबईच्या ह्याच्यामध्ये आहे. मुंबईकर आम्ही स्पेशली त्याचा आस्वाद घेतो. पाव सगळ्यांची पोट भरणी झाल्याच्या नंतर शेवटी स्वतःचा पोट बनवणारे स्वतःचा पोट भरतात. इतक्या माणसांना मिसळ खाल्ल्याच्या नंतर स्वतःचं पोट भरतायत. इकडे अध्यक्ष, इकडे खजिनदार, तिकडे कार्याध्यक्ष, प्रमुख आपल्या जेवणाची टेस्ट भोजने मंडळापासून आभार व्यक्त करू इच्छितो की ह्या वर्षीची यात्रा आपण खूप खूप मोठं प्लॅन केलं आहे. खूप किलोमीटर आहे. बसण्याचं काम जास्त आहे आणि बसण्याचं काम 2 दिवस कमी आहे. तर तुम्हाला तुमची हेल्प लागणार आहे. कारण आज तुम्ही माझ्यासोबत गेली 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष येणारे आहेत. जे 15 वर्ष येतात त्यांना बोलण्याची गरज नाही, 10 वर्ष त्यांना बोलण्याची गरज नाही. पण जे नवीन आले त्यांना पद्धतीने आपण राहतो कशामध्ये 15 वर्ष राहतात ते माझ्या खांद्याला खांदा लागून उभे राहतात. आज तुम्हाला खरी हकीकत सांगतो. सावंत फॅमिली, शिंदे फॅमिली, लाड फॅमिली, पाटील फॅमिली, राजेश कांबळी फॅमिली, म्हणजे ह्या ज्या काही ठराव फॅमिली आहेत त्या 15 वर्षे कंपल्सरी या मंडळासोबत आहेत. त्यांना सांगण्याची गरज लागेल, त्यांच्या फॅमिलीला सांगण्याची गरज लागत नाही. आज तुम्हाला खरीपैकी सांगतो की लिस्ट आल्यानंतर माझी 3री गाडी आली. त्यावेळेस 2 गाड्या अगोदर आलेल्या, पण आंघोलीसाठी असं प्रकरण घडलं की लास्टला सेकंडलाच गाडी आली, 3री गाडी आली, तिला आंघोलीला जागा होत नव्हती आणि टाईम खूप होत होता. ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. कारण आपल्याला ना पुढे जायचा प्रवास करायला ना, तर आपण 1600 किलोमीटर कापणार आहात. लेट झाले त्याच्यात इश्यू नाही, कारण गाड्यांचे प्रॉब्लेम ट्रॉफिकमध्ये झाले. त्यामुळे चांगल्या पद्धतीने दर्शन घडवायचं आहे आणि चांगल्या नियोजनात दर्शन घडवायचं आहे. ह्यासाठी हा आपण इथं उभे आहात. सर्वप्रथम इथनं निघणार आपण आता अक्कलकोटला जाणार आहात. अक्कलकोटला तुमच्या हिशोने म्हणजे मी तुम्हाला विचारतोय, आमचं हे ठरलं आहे की आम्हाला जेवण द्यायचं आहे तुम्हाला, पण काही सभासद आहेत त्यांना इच्छा आहे की तिथे प्रसाद करायचे. आता माझ्या गाडीतले उदाहरण देतो, काही 10 माणसं बोलतात की आम्हाला प्रसाद करायचे आहे, बरोबर आहे. तर तुमची इच्छा काय आहे, तिथे जेवण बनवायचं की प्रसाद करायची? कारण का माहिती आहे, प्रसादीला मग त्या ठिकाणी माझ्या मंडळाचे अध्यक्ष जाऊन तिथे प्रसादाच्या सर्वांच्या नावे जे काय तुम्हाला ते देणगी देतात ते देतील. तुमची सर्वांची इच्छा आहे तिथे प्रसाद करण्याची, त्याप्रमाणे आपल्याला गाड्या सोडायच्या. आणि दुसरी गोष्ट, आजच्या दिवसामध्ये फक्त अक्कलकोट दर्शन होईल. झालं तर कोल्हापूर रात्री आपण कोल्हापूरला वस्तीला आहे. सकाळी आपण कोल्हापूर करू, रात्री झाली तर रात्री करू, नाहीतर कोल्हापूर उद्या सकाळी होईल. ते गाडीत नियोजन आहे. प्रत्येक गाडी मेंबरचं आहे का ते प्रत्येक तुम्हाला सांगितलं जाईल किंवा कोणत्या पद्धतीने काय करतात. आणि आज तर तुम्हाला सांगतो की ह्या कार्यक्रमामध्ये यूट्यूबर आहेत आपल्यासोबत, कैलास स्पेशल, हे प्रत्येकावरती नजर ठेवण्यात, प्रत्येकाची व्हिडिओ शूटिंग करतायत, फोटो काढतायत. एक लक्षात ठेवा, आपल्याला त्यांच्यासाठी एक सपोर्ट करायचं आहे की त्यांना सबस्क्राईब आणि लाईक करायचे आहे. तर काही मुलं येतील आपल्या गाडीमध्ये, आता प्रत्येक गाडीमध्ये ते फिरणारच आहेत माझ्यासोबत, कारण हा माझा परिवार आहे. कारण गेली 15 वर्ष माझ्यासोबत आहे आणि नवीन आहेत त्यांना बोलत नाही की तो पण परिवार नाही, पण सर्व माझा परिवार, हा परिवार आपल्याला एकत्र कुठेतरी भविष्यात कुठेतरी दिसेल की कैलास स्पेशल जे त्यांचं चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्ही गेल्यानंतर ते दिसेल की बाबा युवा मित्रमंडळाचे मंडळ असे हा कार्यक्रम कशा पद्धतीने करतात, काय करतात, किती कमी खर्चामध्ये आपण चांगल्या सुविधा देतो. सर्व गोष्टी प्रत्येक दिवसाचं नियोजन प्रत्येक दिवशी केलं जाईल सकाळी.
बरोबर. आजचं फक्त अक्कलकोट आहे. अक्कलकोटला आपल्याला महाप्रसादीसाठी आता किती वाजता पोहोचतोय महाप्रसाद तिथं विचारलं जाईल टायमिंगवरती. आता गाड्या सुटतील इथनं त्या डायरेक्ट अक्कलकोटला. बरोबर. दर्शनाच्या अगोदर पहिले प्रसाद करायचे आहे, नंतर दर्शन करायचं. मग दर्शनाला 2 तास लागत 3 तास लागत ते आपण ते ठराविक करू. आणि प्रत्येकाच्या गल्ल्यामध्ये मंडळाचा बॅच असेल. कृपया करून फोटो काढताना काढा, टी-शर्ट ठेवा, नंतर घाला. कारण काही असं होतं की माणूस खरेदी करायला जातो, मग समजत नाही की आपला आहे की कोणाचा आहे. तिथे आम्हाला माहिती पडेल की बाबा हा आपल्या गाडीत आहे. तर बॅच दिल्यानंतर तुम्हाला फोटो काढायचे असेल त्यावेळेला बिंदास काढा, टी-शर्ट ठेवा, पर्समध्ये ठेवा, जमिनीवरती ठेवला तरी चालेल. पण फोटो काढल्यानंतर तो गळ्यात ठेवा. हे फक्त दर्शन द्यावं. बरोबर आहे. अशा दिवसाचं ते अक्कलकोटला जायचं. अक्कलकोटला आपल्याला पहिले महाप्रसाद करायचे, महाप्रसाद करून दर्शनाला जायचं. अध्यक्ष बरोबर. आणि प्रत्येक गाडीमध्ये मी येणार आहे यूट्यूबरला घेऊन. बरोबर. त्या माझ्यासोबत तिघे जण आहे की बाबा आपल्याला दिसले पाहिजे की आपण काय परिवारात आहात. ते स्वतः त्यांच्या पद्धतीने करतील, पण आपण आपल्या पद्धतीने पण त्यांना सहकार्य करायचं. एका दिवसात 200 माणसांना लाईक केल्यानंतर यूट्यूब पण त्यांना काहीतरी म्हणजे प्रोत्साहन करेल. त्यासाठी आपल्याला सपोर्ट करायचा आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. कारण ही यात्रा सक्सेस करण्यामध्ये तुमचा हात आहे. मला प्रत्येक ठिकाणी माझ्या मंडळाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहकार्य करायचं. तुम्ही सहकार्य कराल तर मंडळ आपण नियोजन प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. करणार ना मला? हो. ठीक आहे. चला डन. प्रत्येकाने प्रत्येकाच्या गाडीत तर या आपल्या 4 गाड्या आहेत टोटल. तर आता आपण निघतोय. वाजलेत 11:15. 11:15 वाजता आपण आता निघतोय डायरेक्ट अक्कलकोटला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो अक्कलकोटला. थोडी घाई झाली आहे, जरा चाललो. अन्नप्रसाद घेण्यासाठी मित्रांनो सगळे लाईनमध्ये उभे आहेत. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची म्हणजेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली असते. राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्तजण नित्यनेमाने भेट देण्यासाठी येतात. जेवणामध्ये भात, डाळ, वांग्याची भाजी, 2 चपाती आणि रवा अशा प्रकारे भोजन खूप छान होतं. मंदिराच्या परिसरामध्ये मुख्य मंदिर, सभामंडप व भक्तांसाठी राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी जी आहे ती साजरी केली जाते. परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं सिंहासन आणि श्री स्वामी समर्थांची मोठी मूर्ती आपल्याला दिसण्यात येते. मंदिराच्या आत प्रवेश केल्याच्या नंतर गारवा तर आपल्याला जाणवतोच. आणि सध्याचे जे स्वामी मंदिर आहे हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधलेले आहे. याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यान करीत होते आणि भक्तांना उपदेश देत असत. म्हणजे येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह देखील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. आणि अक्कलकोटमध्ये 2 मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा जो आता आहे आणि एक अन्नछत्र मंडळाचा. वडाचं झाड हे खूप मोठं असं झाड मंदिराच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतं. आणि आपल्या स्वामी समर्थांचा खूप छान असा इतिहास आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळतो. स्वामींचे जीवनदर्शन घडवणारं एक छोटंसं कायमस्वरूपी असं संग्रहालय सुद्धा आता अन्नछत्रामध्ये उभारण्यात आलेलं आहे. आणि बाहेर ही जे रुद्राक्ष असतात त्या रुद्राक्ष फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. हा बाहेरचा परिसर आपल्याला मस्त अशी मूर्ती. आणि आता आपण लागलेलो आहे परतीच्या मार्गाला, म्हणजेच कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराकडे. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं त्याप्रमाणे कोल्हापूरला जाताना जी धमाल झाली ती धमाल पूर्ण अख्ख्या दिवसाची जी पण थकावट होती ती पूर्ण घालवणारी होती. शेवटपर्यंत पहा.
भेटीसाठी माझा जीव तळमळ तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढं तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ जमलंय गो बघावला गाडी चाललंय गो
गाडी चाललंय गो मेघावरती गाडी चाललंय गो मेघावरती गाडी चाललंय